पप्पांबद्दल आहे आणि माझ्या भाऊबद्दल आहे. म्हणजे जर त्यांनी म्हणजे खूप मला सपोर्ट केलेला आहे प्रत्येक नक्की सो हाय गाईज, तुम्ही कसे आहात सर्व मंचित रमाजला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हितेन माझे तुमच्या हक्काच्या अग्रिगोल चॅनलवरती. सो गाईज भरपूर दिवस झाले, 10-15 दिवस झाले आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि इंस्टाग्रामवरती कुठल्याही प्रकारचे व्हिडिओज नाही अपलोड होत आणि रील्सही सुद्धा अपलोड नाही होत. याचं कारण असं आहे की माझी तब्येत खराब होती आणि भाऊ पण फिरायला गेलेला. सो त्यामुळे मी शॉपवरती पण अख्खा दिवस असतो आणि काही कारण पण आहेत, त्यामुळे मला व्लॉग करायला नाहीच भेटला. तब्येत म्हणजे 1-2 दिवसच खराब होती आणि माझं कॉलेज वगैरे असतो तर त्यामुळे मला टाईम नाही भेटला. तब्येत काय 2-3 दिवस तब्येत खराब होती कारण की क्लायमेट चेंज झाला, त्यामुळे मला म्हणजे क्लायमेट शूट नाही झाला. सो त्यामुळे माझी तब्येत बिघडली, बाकी काही रिझन नाही आहे. आणि भाऊ फिरायला गेला, म्हणजे कसं भाऊ फिरायला गेला तर त्यामुळे म्हणजे टाईम भेटत होता पण तेवढा पण नव्हता भेटत. सो त्यामुळे ते डे स्किप झाले. आणि आता खूप दिवस म्हणजे 10-15 दिवस झाले व्लॉग कुठलाहीच पडला आणि रील्स पण नाही पडलेली आहे. आणि आता मी कुठे ना कुठे आता रेग्युलर मला असं वाटते का म्हणजे मी 10 दिवस व्लॉग नाही टाकले, त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. का मी खूपच म्हणजे मला कॉल मेसेज पण आले का व्लॉग का नाही टाकत, व्लॉग का नाही टाकत. होते जरासे प्रॉब्लेम त्या झालेले आहेत. आणि आता आपण काही पण करूया आणि डेली व्लॉगिंग्स आपल्या चालू होतील आता. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. सो आज गुरु या शब्दाचा अर्थ सांगायला गेलं तर तेच खूपच कमी पडेल, कारण की गुरु आणि म्हणजे आपले मम्मी पप्पा ह्यांचे वर्णन कसे करायचे आणि शब्द कसे द्यायचे हे तर बोलायला गेलं तर खूपच कमी होतील. पण मी छोट्यानेच बोलेन की मी आज जे पण आहे ते माझ्या मम्मी पप्पांबद्दल आहे आणि माझ्या भाऊबद्दल आहे. म्हणजे जर त्यांनी म्हणजे खूप मला सपोर्ट केलेला आहे, प्रत्येक बाबतीत मला सपोर्ट केलेला आहे. जे पण आहे मी त्यांच्याच मुले इथे आहे. सो मी खूप बोलायला गेलो तर 1 घंटा पण बोलेल, पण माझे जे शब्द मी बोलते त्याच्याने तुम्हाला समजून येईलच का मला काय काय बोलायचं आहे. मला पप्पांनी म्हणजे कशाचीच काहीच कमी पडून नाही दिली आणि भाऊनीसुद्धा काही म्हणजे मला प्रत्येक बाबतीत एक सपोर्ट करत आहेत. आणि एक मम्मीचं स्वप्न आहे की लवकरात लवकर आपला सिल्वर बटन, मम्मीचं एक स्वप्न आहे की मला काय पण करा आणि सिल्वर बटन आहे. सो तो स्वप्न आपण लवकरात लवकर पुरे होऊ दे आणि लवकरच आपले 1 लाख सबस्क्रायबर होऊ दे. आणि तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जरा मम्मी पप्पांचं ऐका, मम्मी पप्पांना त्रास नका देऊ, आईवडिलांना त्रास नका देऊ, त्यांचं ऐका, सर्व ऐका, त्यांना काही त्रास नका देऊ. पुढे शिका, कामं करा, सगळी करा आणि त्रास कुठलाही नका देऊ मम्मी पप्पांना. सो चला आता मी माझ्या मम्मी पप्पांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो, तुम्ही पण द्या. सो गाईज बघा, इकडे मम्मी मला जेवायला वाढत आहे. तर मम्मीला पहिलं जेवायला वाढून घेऊ दे. आणि आज जेवायला आहे बकऱ्याचं मटण. गुरुपौर्णिमाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. पाया पडून जेवायच्या नंतर पाया पड, परत एकदा पडतो. पप्पा, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुला पण हार्दिक शुभेच्छा. मला काय हार्दिक शुभेच्छा. आता तुम्ही बघितलं असेल का छोटीशीच क्लिप. आता मी गेलेलो क्लासला. सो ठाण्याला गेलेलो, माझ्या उद्याला माझी क्लास आहे. सो मी क्लासवरून आलेलो आहे कारण की पाऊस खूप पडत होता आणि मी रिक्षाला गेलेलो. सो त्यामुळे त्या रिक्षात पण खूप भरलेली गच्ची होती, त्यामुळे व्हिडिओ काढायला नाही भेटली मला. मग आता मी तिथून डायरेक्ट आता घरी आलेलो आहे आणि आता वाटते जायचं आहे केवणी देवाला, मोठ्या मावशीकडे. मावशीला काय बघायला जायचं आहे, मावशीची तब्येत कशी आहे
सो आता मी तिकडून आले तर मम्मीला बोललो मला भूक लागलेली आहे. सो आता मम्मी मला बोलली का लॉलीपॉप तळून देते तुला. मम्मीने वाटते पहिलेच मॅरिनेशन करून ठेवलेलं सगळं. कधी मॅरिनेशन करून ठेवलं तुम्ही सगळं? म्हणजे बघितलं आता दादा, तर मी काहीच बोलत नाही. काहीच थोडक्यात शब्दात बोलून सोडतो मी आता. मला नाही दिला तर मम्मीने स्वतःहून सांगितला तो ठीक आहे तर काय. सो मला तर दुपारी बकऱ्याचं मटणच जेवायला भेटला. मला तर माहीत पण नाही मम्मीने लॉलीपॉप बनवल्यात. जर माहिती असतं तर तेव्हाच सांगितलं असतं, पण मम्मी विसरून गेली असेल तर जाऊ दे, मी काय बोलतच नाही आता. विसरून नाही रे, टाइम तुला 1:30-2 वाजले. तेव्हा मला भूक लागेल तेव्हा टाइम गेला ना. हा सो गाईज बघा, गरम गरम लॉलीपॉप तयार झालेले आहेत आणि वास बघा किती असा छान सुटलेला आहे. सो आता एक गरम गरम लॉलीपॉप आता मी खाऊन घेतो आणि डायरेक्ट थेट निघतो आता दिवा स्टेशनला जायला. या तुम्ही पण खायला. सो गाईज बघा, आता पोचलेलो आहे आणि मी गाडीत झोपलेलो. म्हणजे मी गाडीत घराजवळ बसलो मागे आणि झोपलो. डायरेक्ट गाडी थांबली तेव्हा उठलो आणि आता इकडे आल्याला डायरेक्ट बंटीने जेवायला वाढलेलं आहे आणि मावशी वरती आहे. सो मावशीला आपण नंतर भेट घेऊ, पहिले पेट पूजा करून घेऊ. आणि आमचा भाऊजी पण इथे आहे. आणि काहीच मी याला असं आमची मस्ती म्हणून आम्ही बोलतो, असं काही विशेष कारण नाही. तुम्ही गैरसमज करून नका घेऊ, आम्ही असंच बोलतो. सो भाऊच्या जेवायला बसलेला आहे आणि जेवायला मुंडी आहे मावशी बनवलेला आहे आणि चिकन आहे आणि बोटी कणाची गो वावीची बोटी आहे. बस बस, अजून जेवायला चालू नाही केलं, सगळं आणून ठेवले. बस ठीकठाक आहे ना तू? ठीकठाक आहे ना तू? काही क्रीम बिम चालू केलं गेलं का क्रीम चालू? काहीच मस्ती करता लिहिला नंतर स्वतः गोरी ना तू कसं म्हणते सो काहीच आमची बहीण लाडकी बहीण जाम गोरी आहे, असं काहीच नाही. क्रीमचा विषय लॉक बंद केले मग माझी चांगली आहे असं तसं लॉक बनलेले कानी माझं या त्या आता हीच बोलते. आता आपण स्वतःच बोलते मला. सो काहीच आता ही रेडेल आपण भेटू जेवल्यावर. तो गाईज बघा, आपले मोठे मॅडम आलेले आहेत. आता काय मग तुमची तब्येत वगैरे कशी आहे आता? व्यवस्थित आहे. आणि आता यावर्षी गणपती आपल्या आईकडे आहेत. सो आपण सर्वजण फुल एन्जॉय करू आपण गणपतींना आणि जागरण आम्ही इथेच येऊ. नक्की येशील ना? नक्की आहे, नक्की नक्की आहे. नक्की आहे, नक्की आहे. नक्की आहे, नक्की. गाईस तुम्ही पण या. गाईज तुम्ही पण या. 2-3 महिने अगोदरच तुम्हाला आमंत्रण केलं सर्वांना. आणि आता आमचा बॉस बघा कसं एकदम टनाटन उभा आहे आणि आता पाय एकदम व्यवस्थित झालेला आहे. सो चला भाऊजी, येतो भाऊजी. हा का भाऊजी? चला बाय बाय. तर आता आम्ही पोचलेलो आहे घरी आणि मावशीने जेवण खूप छान बनवलेलं आहे. डाळ मुंडी, मच्छी आणि चिकन खूप छान होता मावशी. खूप भारी जेवण होता. सो आता चला काही तर उद्या कॉलेजला जायचं सकाळी 6 वाजता उठायचं आहे मला. सो आता मी झोपतो. आता वाजलेले आहेत किती वाजले आता? वाजलेत 11. सो आता मी झोपतो आता म्हणजे आता असं थोडा मोबाईल बघतो. आता 11:30 वाजतील, 12 पण वाजतील. सो आता मी झोपतो. आता भाऊ तर आलेला आहे, भाऊ आता जेवण करून घेईल. सो चला काही आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. आय होप मला व्लॉग आवडला असेल. नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये असाच. बाय बाय.